मित्रांनो, BSc नर्सिंग या कोर्सला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय, पण पुढील पैकी एक जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल, तर तुमचं ऍडमिशन डायरेक्ट कॅन्सल होऊ शकतं. तुम्हाला ऍडमिशन अजिबात भेटत नाही. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आणि BSc नर्सिंग या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी एक्झॅक्टली कोणते डॉक्युमेंट्स लागतात, त्यासोबतच त्या डॉक्युमेंट्स कसे प्रिपेअर करायचे, किती दिवस लागतात, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मित्रांनो, तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स असतील पण काही नसतील देखील. ते डॉक्युमेंट्स कसे काढायचे, एक्झॅक्टली कोणते लागतात, तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला एक्झॅक्टली कोणते लागतात, त्यासोबतच तुम्हाला बेस्ट कॉलेज अलॉट करण्यासाठी, तुम्हाला ड्रीम कॉलेज अचीव्ह करण्यासाठी आपल्याकडे काउन्सिलिंग कोर्स आहे, ज्यामध्ये आपण प्रेफरन्स लिस्ट तयार करून देतो. त्यासोबतच तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागतात, नाही लागत या गोष्टींची लिस्ट देतो. प्रत्येक कॅप राऊंड वाईज आपण पर्सनलाइज प्रिफरन्स लिस्ट तयार करून देत असत. या सगळ्या गोष्टी एकाच काउन्सिलिंग कोर्समध्ये मिळत आहेत, आणि ते पण फक्त 999 रुपयामध्ये. सो लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. सीट्स फुल होत आहेत, आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आता व्हिडिओचा मोस्ट इम्पॉर्टंट पाहूयात, तो म्हणजे डॉक्युमेंट्सचा. आता डॉक्युमेंट्स कोणते कोणते रिक्वायर्ड असतात. फर्स्ट म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म. तो आपल्याला डाउनलोड करावा लागेल. तो आधीच तुम्ही डाउनलोड केलेला असेलच. त्याच्यानंतर लागतं ऍडमिट कार्ड, जे तुम्ही एक्झामला घेऊन गेला होतात, ते सुद्धा गरजेचं आहे. अलॉंग विथ दॅट तुम्हाला एक व्हॅलिड ID प्रूफ लागतं. आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट या चार पैकी कुठलंही एक असेल तरीही चालेल. मोस्ट ऑफ द स्टुडंट्सकडे आधार कार्ड तर कंपल्सरी असतं. सो तुम्ही आधार कार्ड घेऊ शकता. आधार कार्डशी काही रिलेटेड इश्यू असेल, लाईक नावामध्ये चेंज असेल, डेट ऑफ बर्थ किंवा काहीही प्रकारचा कुठलाही इश्यू असेल, तर तुम्ही कुठलंही बाकीचं रिमेनिंग एक डॉक्युमेंट सबमिट करू शकता. त्यानंतर आहे कॉपी ऑफ डाउनलोडेड BSc नर्सिंग CET 2026 रिझल्ट. आपल्याला एक रिझल्टची देखील कॉपी लागेल. अलॉंग विथ नाईट नॅशनॅलिटीचा प्रूफ. नॅशनॅलिटीचा प्रूफ शो करणारे कोणते डॉक्युमेंट्स आहेत, तर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, व्हॅलिड इंडियन पासपोर्ट और स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ 12th स्टँडर्ड. या तीन पैकी कुठलंही एक, एनी वन. ओके, यातलं पण एनी वन कुठलंही एक असेल तरी चालेल, पण यातलं एक आणि यातलं एक हे कंपल्सरी आहे. ओके. त्यानंतर आहे सर्टिफिकेट फॉर एज प्रूफ. आता एजचं प्रूफचं सर्टिफिकेट देखील लागेल. एकतर तुमचं डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट असेल, दॅट इज ओके, आणि असतं त्यासोबतच, किंवा SSC पासिंग सर्टिफिकेट असेल तरी चालेल. या दोन्ही सर्टिफिकेट मधून तुमचं एज हे प्रूफ होतं, डिफाईन होतं. सो यापैकी देखील एनी वन तुम्हाला डॉक्युमेंट हवं. यासोबतच अजून काही डॉक्युमेंट्स आहेत, ते म्हणजे अकॅडमिक अँड मेडिकल डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड. आता SSCचं तर मार्कशीट लागते तुम्हाला. SSCचं पासिंग सर्टिफिकेट देखील लागतं. HSCचं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट या दोन्ही गोष्टी लागतील. यासोबतच तुम्हाला एक मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागेल, विच इज इश्यूड बाय रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर. ओके, हे कंपल्सरी आहेत. हे पाचही कंपल्सरी आहेत. कळतंय? हे चार तर आपल्याकडे अवेलेबल असतात, आणि हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागतं. मेडिकल प्रॅक्टिशनर जो पण असेल त्याच्याकडून तुम्ही काढून घेऊ शकता. त्यांचे साईन वगैरे लागते. एक्झॅक्ट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट कसं असतंय हे माहिती करून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून सांगा. त्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात. त्यानंतर आहे कॅटेगरी स्पेसिफिक. आता तुम्ही जर ओपन कॅटेगरी सोडून बाकीच्या कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल, तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागतं. जे स्टुडंट्स SC ST विजंटी OBC SBC या कास्ट मधून बिलॉंग करतात, त्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देखील लागतं. यासोबतच अलॉंग विथ दॅट नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट लागतं, फक्त ऍप्लिकेबल कॅन्डिडेटसाठी. याच्यासाठी कोण ऍप्लिकेबल आहे इथे मी दिलंय. फक्त त्याची व्हॅलिडिटी मात्र 31 मार्च 2027 पर्यंत असली पाहिजे. यासोबतच जर तुम्ही EWS मधून बिलॉंग करत असाल, तर तुम्हाला EWS सर्टिफिकेट देखील लागतं. ओके, फॉर कॅन्डिडेट्स क्लेमिंग रिझर्वेशन अंडर द इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, EWS.
मस्ट बी व्हॅलिड फॉर द, आता इथे पण तुम्हाला व्हॅलिडिटी आहे विच इज 2026 to 27. आता मित्रांनो, एवढी गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट नसतील तर तुमचं ऍडमिशन हे ओपन कॅटेगरी मधून होतं. जरी तुम्ही ओबीसी, एससी, एनटी या कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल, स्टील तुमच्याकडे जर हे डॉक्युमेंट्स नसतील तर तुम्हाला ओपन कॅटेगरी मधून ऍडमिशन होतं. आणि जर तुम्ही फॉर्म हा SC ST असं कुठून तरी भरला असेल आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तुमचं ऍडमिशन देखील कॅन्सल होऊ शकतं. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आहे स्पेसिफाईड रिझर्वेशन क्लेम्स. आता डिफेन्स कॅटेगरी क्लेम असतो, पर्सन विथ डिसॅबिलिटी असतात त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागतं, ऑर्फन कॅटेगरी क्लेम असतो त्याचं देखील सर्टिफिकेट असतं. सो हे 3 वेगळे सर्टिफिकेट आहेत आणि यांच्यासाठी रिझर्वेशन देखील असं, सो तुम्ही त्याच्यासाठी क्लेम करू शकता. त्यानंतर आहे मायनॉरिटी कॅटेगरी डॉक्युमेंट्स. जर ते कॉलेज मायनॉरिटी कॉलेज असेल तरच तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागतील. प्रूफ ऑफ मायनॉरिटी स्टेटस, यामध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा मायनॉरिटी अफिडेव्हिट हे तुम्हाला काढावं लागतं. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तर तुम्हाला स्कूलमधून भेटलेलं असतं. सो या दोघांपैकी कुठलंही एक किंवा काही काही कॉलेज दोन्ही मागतात, सो त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला सबमिट करावं लागतं. त्यानंतर आहे मायनॉरिटी कॅटेगरी डॉक्युमेंट्स फॉर जैन, मुस्लिम, ख्रिश्चन कॅन्डिडेट्स. आता त्यांना एकतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं किंवा सर्टिफिकेट फ्रॉम अ रिकॉग्नाइज रिलिजियस अथॉरिटी, यांच्याकडून कुठल्या तरी दोघांपैकी एक सर्टिफिकेट लागतं. तुमच्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेलच सो तुम्ही याला प्रिफरन्स देऊ शकता. त्यासोबतच मायनॉरिटी अफिडेव्हिट देखील लागतं, जे स्टुडंट्स जैन, मुस्लिम, ख्रिश्चन मायनॉरिटी याच्यामधून बिलॉंग करत असतील. आता मित्रांनो, जर तुमच्याकडे याच्यातलं एकही जर डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही आत्ताच अप्लाय करा. आता अप्लाय, कारण काही दिवसात त्याचा रिझल्ट लागेलच. आन्सर की ऑलरेडी आलेली आहे, रिझल्ट आता काही दिवसात लागेल. त्याच्यानंतर कॅप प्रोसेस सुरू होईल. कॅप प्रोसेस सुरू होण्याच्या आधी आपल्याकडे हे डॉक्युमेंट्स रेडी पाहिजेत. ऍटलिस्ट आता अप्लाय करायला स्टार्ट करा. आता उद्या तर संडे आहे, पण त्याच्यानंतर वीकडेज मध्ये तुम्हाला जाऊन अप्लाय करायचंय. किती दिवस लागतात, फीडबॅक घ्या, किती दिवसात येईल डॉक्युमेंट. आणि यापैकी कुठल्याही एका डॉक्युमेंटची प्रोसेस माहिती नसेल, कुठून करायचं. आणि हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आता तुमचं गॅप असेल तर काय, 12वी दिली त्याच्यानंतर 1 वर्षाचा गॅप आहे किंवा असं काही असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट देखील लागेल. कळतंय? 1 वर्षाचा गॅप घेऊन परत तुम्ही सीईटीची प्रिपरेशन करता, सो तुम्हाला त्या टाइम मध्ये गॅप सर्टिफिकेट लागेल. गॅप सर्टिफिकेट हे खूप लवकर मिळतं, नियरली 1 दिवसाच्या आत मिळतं. अर्धा पाऊण तासामध्ये तुम्हाला गॅप सर्टिफिकेट हातात असतं. ओके, जे नोकरी करून देतं त्यांच्याकडे जा, ते तुम्हाला करून देते. आता हे जे डॉक्युमेंट्स आहेत, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स, त्याच्यामधलं कुठलंही डॉक्युमेंट्स मध्ये कसे अप्लाय करायचं, काही प्रकारचे डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि तुम्हाला जर पर्सनल गायडन्स हवं असेल तर आपला काउन्सिलिंग कोर्स आहे, ज्यामध्ये आपण प्रत्येक या पुढची स्टेप तुम्ही आमच्या सोबत करणार आहात. सो लवकरात लवकर काउन्सिलिंग कोर्स जॉईन करा. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला कमेंट करून सांगा. आणि हा, तुमच्याकडे सध्या कोणतं डॉक्युमेंट अवेलेबल नाहीये ते मला सांगा, मी त्याचं किती ड्युरेशन मध्ये ते डॉक्युमेंट तयार होईल याची प्रोसेस सांगेल. सो आता आपलं लेक्चर इथेच एंड करूयात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय.